नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। एअर इंडिया मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी 15,120 ते 29,760 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/4/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, फीस पेमेंट या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे AI एअरपोर्ट सर्व्हिसेस यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिससाठी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। त्यानंतर दुसरी वॅकन्सी रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी 4 वॅकन्सीज आहे। युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे। हँडीमॅनसाठी या ठिकाणी 3 वॅकन्सी आहे। हँडी वुमेनसाठी या ठिकाणी 7 वॅकन्सीज आहे। या ठिकाणी तुमची निवड जी आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। तुमची मुलाखत जी आहे 15/4/2024, 16/4/2024 आणि 17/4/2024 या दिवसात या ठिकाणी घेतली जाणार आहे। मुलाखतीचा कालावधी या ठिकाणी सकाळी 9:30 ते 12:30च्या दरम्यान या ठिकाणी असणार आहे। मुलाखत जी आहे तुमची गोकुळ ग्रीन्स इस्कॉन टेम्पल रोड BH द्वारका ग्रीन सोसायटी एअरपोर्ट रोड राटिया भुज या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिससाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 9 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स असेल किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, सोबत MBA झालेलं असेल, 2 वर्षाचा कोर्स तुमचा झालेला असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 29,760 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयामध्ये सवलत देखील या ठिकाणी दिली जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा ऑटोमोबाईलमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा तुमचा ITI झालेलं असेल मोटर व्हेकलमध्ये किंवा ऑटो इलेक्ट्रिकलमध्ये किंवा एअर कंडिशनमध्ये, डिझेल मेकॅनिकमध्ये, बेंच फिटरमध्ये किंवा वेल्डरमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 21,270 रुपये या ठिकाणी वेतन तुम्हाला दिलं जाईल। 28 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी 10वी पास जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 17,670 रुपये या ठिकाणी वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 28 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन देखील या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे हँडीमॅन या पदासाठी किंवा हँडीवुमन या पदासाठी 10वी पास तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी वाचता आणि लिहिता येणं आवश्यक आहे। 15,120 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 28 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। सिलेक्शन जे आहे या ठिकाणी ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिससाठी तुमचं मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाईल। त्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह किंवा युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी ट्रेड टेस्ट तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यानंतर मुलाखत देखील या ठिकाणी तुमची घेतली जाईल। हँडीमॅन या पदासाठी फिजिकल टेस्ट तुमच्या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर पर्सनल इंटरव्ह्यू देखील तुमच्या ठिकाणी घेतला जाईल। या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जे आहे मुलाखतीच्या माध्यमातून केलं जाईल। 1 एप्रिल 2024ला तुम्हाला मुलाखतीसाठी या ठिकाणी जायचं आहे। ॲप्लिकेशन फी जी आहे 500 रुपये तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट जे आहे तुम्हाला काढायचं आहे। AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई यांच्या नावाने तुम्हाला तुमचे फीस पेमेंट जे आहे काढायचे आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।